काही फरक पडत नाही। शेवटी जनतेला माहिती आहे, केंद्रातलं मोदीचं सरकार, महाराष्ट्राचं देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवारांचं सरकार, हे दोन सरकार डबल इंजिन सरकारच मुंबईचा विकास करू शकतं। मुंबईकरांच्या प्रत्येकाच्या मनात आहे की आता राजकारणाच्या बाहेर निघून, टीकाटिप्पणीच्या बाहेर निघून, सकाळी 9 वाजता त्या भोंग्याच्या बाहेर निघून आपल्या सर्वांना एकत्र महाराष्ट्र मजबूत करण्याकरता काम करायचं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुंबई ही इंटरनॅशनल शहर ज्या पद्धतीनं करण्याचा विचार देवेंद्रजींनी केला आहे आणि ज्या पद्धतीचं मुंबईचं डेव्हलपमेंट आता सुरू झालं आहे, लोकांना विकास पाहिजे आहे। आणि मी तुम्ही दाव्याने सांगतो, आतापर्यंत कधी न मिळालेलं, म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधी बहुमत न मिळालेलं बहुमत महायुतीला महानगरपालिकेत मिळेल। मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून द्यायला तयार आहे, कारण लोक विकासाकडे आहे, मराठी माणूस विकासाकडे आहे। जातीपातीच्या नावाने किंवा समाजाच्या नावाने, हिंदी भाषी मराठी भाषेच्या नावाने किती वाद लावले तरी जेव्हा बटन दाबायला माणूस जातो तेव्हा बटन दाबताना हाच विचार करतो की माझ्या बटणीच्या मागे विकासाचा संकल्प आहे। आणि देवेंद्र फडणवीसांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे, विकसित मुंबईचा संकल्प केला आहे। त्या संकल्पाला, एकनाथ शिंदेच्या संकल्पाला साथ देतील लोक। जात पात धर्म भाषा याला सोडून साथ देतील आणि मुंबईमध्ये प्रचंड बहुमत, म्हणजे विचार नाही करू शकणार तुम्ही, एवढं मोठं बहुमत महायुतीला मिळणार आहे।